उरणमधली 20 गुंठे जमीन म्हणजे तिसऱ्या मुंबईची जिथून सुरुवात होते त्या भागात आपण आहोत आणि आपल्याला कल्पना आहे की नवी मुंबईत जर 7 कोटी गुंठा आहे तर इथे 10 कोटी रुपये गुंठ्याचा जमिनीला भाव आहे। अशा स्थितीमध्ये जशी विमानतळाची फसवणूक 22.5% झाली, तो 22% हा बोगस GR होता। 2013चा कायदा असताना गुपचूप येऊन खरात बाबांसारखी चोर मंडळी इथे जमिनी खरेदी करतात आणि त्या खरेदीसाठी इथले तहसीलदार, इथले प्रांत, इथले तलाठी जे अनमोल असं सहकार्य या बंधुबाबांना करतात। त्यावरून सिद्ध होतं की रायगड कधी विकला जाईल हे लोकांना कळणार नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या दिबा पाटील, बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या लोकांनी सावध व्हावं। या जमिनीच्या प्रकरणावर इथल्या महसूल विभागाची, इथल्या आमदारांची, इथल्या खासदारांची सगळ्यांची चौकशी लागली पाहिजे, कारण आम्ही लोकप्रतिनिधी याला जबाबदार असतो। मी इथे आलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांना धन्यवाद देतो। आपण या जमीन फसवणुकीचं प्रकरण बाहेर काढतायत। मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या जमीन प्रकरणी खरात बाबाच्या घरावर बुलडोझर चालला पाहिजे। याच पद्धतीने महसूल विभागातले जे अधिकारी आहेत त्यांच्या घराची चौकशी झाली पाहिजे। त्यांच्याकडे पैसा किती आहे, उरणमधले तहसीलदार इथे किती वर्ष आहेत, तलाठी किती, त्यांच्या बदल्या झाल्या पाहिजे आणि त्यांनी कमवलेला पैसा हा खणून काढला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हवाला देऊ नये मी सांगतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी रायगडमध्ये बांधली आणि सांगितलं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला जो कोणी हात लावेल त्याला शिक्षा करण्याची तरतूद स्वराज्यामध्ये होती। आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एकनाथ शिंदे घेत असतील किंवा देवेंद्र फडणवीस घेत असतील, त्यांचं कर्तव्य आहे रायगडच्या शेतकऱ्यांचा भ्रष्टाचार तुम्ही खणून काढला पाहिजे। इथल्या महसूल विभागाची चौकशी लागली पाहिजे आणि जमिनीचं प्रकरण 100 ते 200 कोटीच्या पलीकडे असल्यामुळे त्याची ईडी चौकशी लागणं हे आम्हाला अपेक्षित आहे। आपण जर काही करत नसाल तर रस्त्यावरची आंदोलन म्हणजे उपोषण असेल, धरणं आंदोलन असेल आणि न्यायालयात जाण्याचा मार्ग सुद्धा आमच्यासाठी खुला आहे। आणि ही जमिनीचा ताबा आम्ही आगरी कोळी कराडी समाजाचे सगळे लोक घेणार आहोत आणि इथे आगरी कोळी समाजाचं कुठलंही समाज हॉल, शाळा, कॉलेज किंवा समाज एक समाजाचं एक ग्रह किंवा मंडळाचं ग्रह असं आम्ही इथे बांधायचा प्रयत्न करणार आहोत। नागरिकांनी सतर्क राहावं आणि अशा जमिनी कोणालाही विकू नये ही विनंती मी आमच्या इथल्या भूमिपुत्रांना करतोय। आम्ही इथले भूमिपुत्र सगळे एकत्र येऊन आता सुद्धा जी फसवणूक शेतकऱ्यांची चालू आहे 22.5% तिसरी मुंबई घेत आहे त्याची सुरुवात उरणमध्ये करणार आहोत आणि उरणमध्ये तहसील कार्यालयासमोर आणि इथल्या पोलीस स्टेशन समोर आम्ही धरणे आंदोलन करू आणि रायगडची सगळी जनता ह्या निमित्ताने एकत्र येईल आणि आम्हाला विश्वास आहे इथल्या शासनाला एकतर आम्हाला न्याय द्या, अन्यथा ही तिसरी मुंबईची जी तुम्ही चालवली फसवणूक आहे ती थांबवू आम्ही आणि आमच्या पुढे कोणी जाणार नाही। कारण इथे सेज प्रकल्प आदरणीय दत्ता पाटील आमचे विरोधी पक्षनेते यांनी बुडवला होता इथल्या उरणच्या समुद्रात। शिडकोला सुद्धा थांब सांगण्याचं काम दिबा पाटील साहेबांनी केले, 4 हुतात्मे दिले। ही लढणाऱ्यांची भूमी आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडमध्ये आपली राजधानी बांधली। ती पुण्याला बांधली नाही, ती नागपूरला बांधली नाही, ती ठाण्याला बांधली नाही, ती रायगडमधली बांधली। याचं कारणच हे आहे की इथला माणूस हा लढाऊ आहे, या भूमीसाठी रक्त सांडणार आहे आणि खरात बाबाला इथे आम्ही समुद्रात गाडल्याशिवाय राहणार नाही। बाकी नाशिक आणि महाराष्ट्र काय करेल त्यांचं ते आहे, पण भोंदू बाबांना आम्ही इथे वाढू देणार नाही